वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रियेदरम्यान कथित अवैध वसुलीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे। युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्धा उपजिल्हा प्रमुख अमोल चरडे यांनी या संदर्भात वर्धा जिल्हा निबंधकांकडे एक लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले असून कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि प्लॉट धारकांकडून शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त अवैध रक्कम वसुली केली जात असल्याचा दावा केला आहे। इतकेच नव्हे तर जी मंडळी ही अतिरिक्त रक्कम देण्यास नकार देतात त्यांच्या कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक त्रुटी काढून त्यांना विनाकारण मानसिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप चरडे यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। दुसऱ्या बाजूला कारंजा घाडगे येथील दुय्यम उपनिबंधक SM रिठे यांनी सर्व आरोपांचे तीव्र शब्दात खंडन केले आहे। कार्यालयात केवळ शासनाने निश्चित केलेले अधिकृत शुल्कच घेतले जाते आणि त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अवैध रक्कम घेतली जात नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। अमोल चरडे यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, खोटे आणि तथ्यहीन असल्याचे रिठे यांनी म्हटले आहे। एका बाजूला लोकप्रतिनिधींचे गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून केले गेलेले स्पष्ट खंडन यामुळे कारंजा घाडगे येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील हा वाद आता चांगलाच पेटलाय। या प्रकरणावर आता वर्धा जिल्हा निबंधक कार्यालय नेमकी काय भूमिका घेते, चौकशीचे आदेश कधी निघतात आणि यातून काय सत्य बाहेर येते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। कारंजा घाडगे येथून गौरव सोमकुवर यांची रिपोर्ट। कारंजा येथील दुय्यम निबंधक यांच्या संदर्भात मी जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार केलेली आहे। इथले दुय्यम निबंधक शेतकरी व प्लॉटधारक यांच्याकडून पैशाची मागणी करतात, कागदपत्रात किरकोळ त्रुट्या काढून पैशाची मागणी करतात। यांच्यामध्ये अर्जनी सुद्धा सहभागी आहे। मंत्री महोदयांनी यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, माझा स्पष्ट आरोप आहे। या ठिकाणी केलेले आरोप हे खोटे आहे आणि यामध्ये काही तथ्य नाही। कोणत्याही नागरिकाकडून नोंदणी फी व मुद्रांक शुल्क या व्यतिरिक्त पैसे घेण्यात आलेले नाही व कोणतीही व्यक्ती या कार्यालयामध्ये आमच्याकडून जास्त पैसे उकळलेले आहेत त्याबद्दल कोणीही इथे आलेलं नाही। त्यामुळे या कार्यालयावर त्याचप्रमाणे जे आरोप केलेले आहे ते पूर्णपणे खोटे आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं या कार्यालयामध्ये देवाणघेवाण होत नाही। जो शासकीय जे चालान आहे तेच भरले जाते आणि दस्तांची नोंदणी नागरिकांची केली जाते आणि नागरिकांना योग्य ते सहकार्य या कार्यालयातर्फे केले जाते।